Friends, today we are going to learn a very nice lesson like a film. The name of the lesson is Bholi. It is for Marathi medium and semi medium as well as Urdu and Kannada medium. K. A. Abbas is the writer of this lesson. K. A. Abbas was born in 1914. के अब्बास यांचा जन्म 1914 ला झाला and he was died in 1987 आणि 1987 ला या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ही वॉज अन इंडियन फिल्म डिरेक्टर. ते भारतीय चित्रपटाचे निर्देशक होते, नॉव्हेलिस्ट, ते कादंबरीकार होते, स्क्रीन रायटर, पटकथा लेखक होते and a journalist आणि ते पत्रकार होते in the Urdu, हिंदी and English languages. ते फक्त लक्षात घ्या इंग्रजी भाषेत लिहित नव्हते तर हिंदी भाषेत पण त्यांच्या कादंबरी होत्या, उर्दू भाषेत सुद्धा त्यांच्या कादंबरी होत्या. अशा प्रकारचे के. अब्बास हे कादंबरी लिहिणारे होते, चित्रपट लिहिणारे होते, चित्रपट दिग्दर्शक होते आणि पत्रकार सुद्धा होते. His films own national awards. आणि किरकोळ चित्रपट निर्माते नव्हते तर त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला होता. WON, ओन, मूळ शब्द विन, जिंकणे. He is considered one of the pioneers of the Indian parallel or neo-realistic cinema. त्यांना या ठिकाणी लक्षात घ्या, हे नववास्तववादी जे चित्रपट आहेत किंवा भारतीय चित्रपट जे नववास्तववादी आहेत त्याचे अग्रदूत म्हणून मानलं जातं. जे सुधारणावादी चित्रपट, समाजामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे, समाजामध्ये ज्या जुन्या चालीरीती आणि परंपरा चालू आहेत त्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे, याला ज्या काही या ठिकाणी सुधारणावादी नववास्तववादी जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटाचे पायोनियर, हे प्रथम व्यक्ती, अग्रदूत म्हणून या ठिकाणी त्यांना मानलं जातं. हिज कॉलम लास्ट पेज होल्ड्स द डिस्टिंक्शन ऑफ बीइंग वन ऑफ द लॉंगेस्ट रनिंग कॉलम्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासामध्ये त्यांचं जे स्तंभलेखन आहे, जे वर्तमानपत्रामध्ये असं एक उभं लिखाण असतं आणि ते दररोज त्या व्यक्तीचं लिखाण वाचण्यासाठी लोक वर्तमानपत्र विकत घेतात. म्हणजे अशा प्रकारचं जे स्तंभलेखन आहे, कॉलम, ते स्तंभलेखन या ठिकाणी त्याचं नाव होतं त्या स्तंभलेखनाचं लास्ट पेज. या नावाने ते स्तंभलेखन करत होते आणि त्याचं एक खास वैशिष्ट्य होतं त्या स्तंभलेखनाचं, ते म्हणजे पत्रकारितेच्या इतिहासामध्ये सर्वात दीर्घकाळ चालणारं ते स्तंभलेखन होतं. म्हणजे 1-2 दिवस लिहून नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, त्याच्याही पेक्षा जास्त काळ त्यांचं ते स्तंभलिखाण दररोज ते लिहायचे, दररोज ते प्रिंट व्हायचं आणि लोक ते स्तंभलेखन वाचण्यासाठी, लक्षात घ्या, वर्तमानपत्र विकत घ्यायचे. म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासामध्ये सर्वात दीर्घकाळ चालणारं ते स्तंभलेखन म्हणून लास्ट पेज नावाचं त्यांचं स्तंभलेखनाचं ते वैशिष्ट्य आहे आणि त्याचा एक इतिहासामध्ये नोंद आहे. अशा प्रकारचे के. अब्बास हे मोठे लेखक आहेत आणि आज आपण त्यांनी लिहिलेला धडा आपण या ठिकाणी बघतो आहोत. इट्स व्हेरी नाईस स्टोरी, खूप छान अशी आहे. बघा, पार्ट फर्स्ट आपण सुरू करूया. हर नेम वॉज सुलेखा. तिचं नाव सुलेखा होतं. बट सिन्स हर चाइल्डहुड, पण तिच्या बालपणापासून, एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली. प्रत्येक जण तिला, लक्षात घ्या, भोली असं म्हणत होते. भोली मीन्स द सिम्पलटन. भोली म्हणजे काय? साधी भोळी, बरोबर, लक्षात घ्या. अ फुलिश पर्सन इझिली ट्रिक्ड बाय अदर्स, इझिली डिसिव्ड बाय अदर्स. इतरांच्याकडनं सहजासहजी तिला फसवलं जाईल, फसवता येईल अशा मुलीला भोली म्हणतात. सिम्पलटन, साधी भोळी मुलगी. तिला लोक भोली या नावाने हाक मारत असत, पण तिचं खरं नाव होतं सुलेखा. शी वॉज द 4th डॉटर ऑफ द नंबरदार रामलाल. जसं लक्षात घ्या, कलेक्टर,
प्रांताधिकारी, तहसीलदार, तसं नंबरदार. नंबरदार म्हणजे गावामधला महसूल गोळा करणाऱ्या व्यक्तीचं पद आहे नंबरदार. आणि नंबरदार असलेले म्हणजे सरकारी नोकरी असलेले महसूल खात्यातील ते असे जे रामलाल होते त्यांची चौथी मुलगी होती. वेन शी वॉज 10 months ओल्ड, जेव्हा ती लक्षात घ्या 10 महिन्याची होती तेव्हा शी हॅड फॉलन ऑफ दी कॉट, तेव्हा ती पलंगावरून खाली पडली होती. ऑन हर हेड, डोक्यावर पडली. अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज्ड सम पार्ट ऑफ हर ब्रेन, आणि कदाचित तिच्या मेंदूचा, ब्रेनचा, तिच्या मेंदूचा काही भाग खराब झालेला होता. खाली डोक्यावर पडल्यामुळं तिच्या मेंदूचा काही भाग खराब झाला होता. डॅमेज म्हणजे खराब होणे. दॅट्स व्हाय, दॅट वॉज व्हाय म्हणजे दॅट्स व्हाय, म्हणूनच शी रिमेन्ड बॅकवर्ड चाइल्ड, म्हणून ती लक्षात घ्या मागासलेली मूल म्हणून राहिली. तिची काही प्रगती झाली नाही. बॅकवर्ड म्हणजे प्रोग्रेस न झालेली, प्रगती न झालेली, अशी ती मुलगी राहिली. अँड केम टू बी नोन ॲज भोली, आणि म्हणून तिला भोली या नावाने ओळखलं जात होतं. साधी भोळी मुलगी कुणी फसवू शकेल अशा प्रकारची मुलगी. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी, जन्माच्या वेळी, ॲट बर्थ म्हणजे जन्माच्या वेळी ती बाळ जे होतं, सुलेखा बाळ किंवा भोली, ही फार गोरी आणि सुंदर होती. प्रिटी म्हणजे सुंदर. बट व्हेन शी वॉज 2 years ओल्ड, बट जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हा शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, तेव्हा तिला देवीच्या रोगाची बाधा झाली. टू हॅव अन अटॅक ऑफ म्हणजे ची बाधा होणे, आणि स्मॉल पॉक्स म्हणजे व्हेरियोला, देवीचा रोग, देवीच्या रोगाची तिला बाधा झाली. ओनली द आईज वेअर सेव्ड, तिचे फक्त डोळेच वाचले लक्षात घ्या, बाकी सगळं शरीर सगळं बाद झालं लक्षात घ्या त्या देवीच्या व्रणामुळे लक्षात घ्या. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड, पण तिचं संपूर्ण शरीर, डोळे सोडून बाकी सगळं लक्षात घ्या, तिचं संपूर्ण, एंटायर म्हणजे होल बॉडी, संपूर्ण शरीर परमनंटली कायमचं खराब झालं. डिसफिगर्ड म्हणजे स्पॉइल्ड, खराब झालं. बाय डीप ब्लॅक पोक मार्क्स, म्हणजे असे खोल काळ्या व्रणामुळं लक्षात घ्या. पोक मार्क्स म्हणजे व्रण, स्कार्स, जे काळे खोल असे जे व्रण शरीरभर पसरले लक्षात होते, आणि त्याच्यामुळे तिचं संपूर्ण शरीर कायमचं खराब झालं. लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5, ती 5 वर्षाची होस्तवर ती बोलू शकली नव्हती, तिला बोलता येत नव्हतं. ह्या सगळ्या आजारपणामुळं म्हणा, डोक्यावर पडल्यामुळं म्हणा, 5 वर्षापर्यंत तिला बोलता येत नव्हतं. अँड व्हेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक, आणि जेव्हा ती अखेरीस बोलायला शिकली, ॲट लास्ट म्हणजे फायनली, अखेरीस जेव्हा ती बोलायला शिकली तेव्हा शी स्टॅमर्ड, तेव्हा ती तोत्र बोलत होती लक्षात घ्या. त्या स्टॅमर म्हणजे तोत्र बोलणे. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर, इतर सगळी जी मुलं आहेत ना नेहमी, ऑफन म्हणजे नेहमी, ऑलवेज तिची थट्टा करत असत. टू मेक फन ऑफ म्हणजे ची थट्टा करणे, थट्टा करत असत. अँड मिमिक्ड हर, आणि तिची नक्कल करत असत. लक्षात कॉपी करणे लक्षात घ्या. मिमिक म्हणजे काय सांगा सर, टू कॉपी, तिची लक्षात घ्या ते नक्कल करत असत तिच्या वागण्याची लक्षात घ्या. तिची थट्टा, तिची नक्कल करत असत. ॲज अ रिझल्ट, आणि परिणाम काय झाला, शी टॉक्ड व्हेरी लिटिल, म्हणून ती फार कमी बोलायची लक्षात घ्या. ती काय करायची, बोलायची नाही, कारण लोक आपली थट्टा करतात, लोक आपली नक्कल करतात, आपल्याला व्यवस्थित बोलायला येत नाही, तोत्र बोलतो आपण, म्हणून ती फारशी बोलायची नाही. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, रामलालला 7 मुलं होती. मोठा कार्यक्रम आहे लक्षात घ्या, बरोबर. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, 3 sons, 3 मुलं होती. अँड 4 daughters, 4 मुली होत्या. 3 मुलं 4 मुली. द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली, त्या 4 पोरींच्या मधली सर्वात लहान जी होती ती भोली होती. 3. इट वॉज प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड, हे जो काही रामलालचं घर म्हणजे एक भरभराटीस आलेलं शेतकऱ्याचं घर होतं. खायला प्यायला काय कमी नाही, भरपूर पैसा अडका. ते भरभराट असलेलं, प्रॉस्परस, भरभराट असलेलं शेतकऱ्याचं घर होतं. देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक, खायला प्यायला भरपूर होतं. प्लेंटी म्हणजे पुष्कळ, खायला प्यायला लक्षात घ्या भरपूर होतं. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग, भोली शिवाय, एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय,
भोलीशिवाय सगळी मुलं ही लक्षात घ्या निरोगी होती, बलवान होती. द सन्स हॅड बीन सेंड टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लॅटर इन कॉलेजेस. जी 3 मुलं होती त्या 3 मुलांना पहिल्यांदा शाळेचा अभ्यास करण्यासाठी शहरात पाठवण्यात आलं. सेंटचं मूळ रूप आहे टू सेंड, पाठवण्यात आलं आणि नंतर त्यांना कॉलेजेसमध्ये पाठवण्यात आलं 3 मुलांना. ऑफ द डॉटर्स राधा, त्या 4 मुली ज्या शिल्लक होत्या त्यातली जी लक्षात घ्या मुलगी होती राधा, मोठी मुलगी, द एल्डेस्ट, सर्वात मोठी मुलगी, हॅड ऑलरेडी बीन मॅरिड, तिचं अगोदरच लग्न झालेलं होतं मोठ्या मुलीचं. द सेकंड डॉटर मंगला, दुसऱ्या मुलीचं नाव मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. आणि मग दुसरी मुलगी मंगला होती, तिचं पण लग्न जवळजवळ ठरलेलं होतं. टू बी सेटल्ड म्हणजे ठरणे, प्लॅन्ड. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा, आणि रामलाल लक्षात घ्या 3ऱ्या मुलीचे विचार करत होते, तिचे लगीन कसं करायचं. टू थिंक ऑफ म्हणजे चा विचार करणे. एकूण 4 मुली. पहिल्या मुलीचं नाव काय सांगा, राधा. दुसऱ्या मुलीचं नाव मंगला, 3ऱ्या मुलीचं नाव चंपा आणि 4थ्या मुलीचं नाव भोली, सुलेखा. भोली म्हणजे बरोबर असं 4 मुली. आणि त्या चंपाच्या लग्नाचा विचार करत होते. दे वेअर गुड लुकिंग. ह्या 3 पोरी भोली सोडून 3 पोरी दिसायला चांगल्या होत्या, गुड लुकिंग. नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, अशा होत्या. दे वेअर गुड लुकिंग, दिसायला चांगल्या होत्या. हेल्दी गर्ल्स, निरोगी मुली होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राइडग्रूम्स फॉर देम. त्यांच्यासाठी नवऱ्या मुलाचा शोध घेणं हे काही फार कठीण नव्हतं, लक्षात घ्या. ब्राइडग्रूम म्हणजे नवरा मुलगा. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. पण रामलाल लक्षात घ्या भोलीविषयी चिंताग्रस्त होते. टू बी वरीड अबाउट म्हणजे चिंताग्रस्त असणे. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. ही आमची भोली दिसायला बी चांगली नव्हती आणि बुद्धिमान पण नव्हती. हो, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमान. भोली वॉज 7 years old. भोली 7 वर्षाची होती वेन मंगला वॉज मॅरिड. जेव्हा मंगलाचं लग्न झालं. आता चंपा एक शिल्लक राहिली. राधाचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे. दुसरी मुलगी मंगलाचं पण लग्न केव्हा झालं, जेव्हा भोली 7 वर्षाची होती. द सेम इयर, जे भोली 7 वर्षाची असताना त्याच वर्षी अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपनड इन देअर विलेज. त्यांच्या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली. वॉज ओपनड म्हणजे वॉज स्टार्टेड, बरं का, लक्षात घ्या. ही सुरू झाली. ग्रामीण भागामध्ये एक प्राथमिक शाळा सुरू झाली, सरकारनं सुरू केली. द तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. तहसीलदार साहेब जे आहे, तहसीलदार म्हणजे द चीफ ऑफिसर इन तालुका. तालुक्यातला जो मुख्य अधिकारी आहे ते याचा उद्घाटन समारंभ, ओपनिंग सेरेमनी करायला ते आले. ही सेड टू रामलाल. ते रामलालला म्हणाले, ॲज यू रेव्हन्यू ऑफिशियल, तू महसूल खात्यातला अधिकारी आहेस. यू आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट. तू सरकारचा प्रतिनिधी आहेस. इन द विलेज, या गावामध्ये, या खेड्यामध्ये, या गावात तू सरकारचा प्रतिनिधी आहेस. सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स. म्हणून तू या गावकऱ्यांच्यासाठी उदाहरण म्हणून पुढे आलंच पाहिजेस. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तू तुझ्या पोरगीला शाळेत पाठवलंच पाहिजेस. सरकारी नोकरी करायची का नाही, का नोकरीवरनं काढून टाको. आणि म्हणून लक्षात दिला तहसीलदारानं दम. ते म्हणले, तू या गावात सरकारचा प्रतिनिधी आहेस, कळलं काय, आणि तुला या गावकऱ्यांसमोर आदर्श म्हणून पाठवलं पाहिजे, बनलं पाहिजे. जर सरकारी माणसं आपल्या पोरीला जर का शाळेत पाठवत नसतील तर बाकीच्या गावकरी आपल्या पोरीला शाळेत पाठवतील का? त्यामुळे तुझ्या पोरीला शाळेत पाठवलंच पाहिजेस. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तुझ्या पोरीला तू शाळेत पाठवलंच पाहिजेस. आता घरात कोण कोण आहेत सांगा पोरी? एक तर राधा लगीन होऊन गेली, दुसरी मंगलाबी लगीन होऊन गेली, राहिली चंपा आणि भोली. आता दोघींना शाळेत पाठवायला पाहिजे, नाहीतर या बाबाचा आले घोराळा, नोकरीवर गदा. बरोबर आहे. मग दॅट नाईट, त्या रात्री, वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ, रामलालनं आपल्या बायकोशी चर्चा केली. टू कन्सल्ट म्हणजे चर्चाकडे. त्या काळामध्ये मुलीला शिकवत नव्हते ना सर. पोरीला शिकवण्यात शाळाच नव्हत्या, शिकवत नव्हत्या, शाळा सुरू झाली. आता पाठवायला पाहिजे.
बरोबर. मग काय चर्चा केली बायको बरोबर, कन्सल्ट म्हणजे सल्ला मसलत करणे, डिस्कस करणे. शी क्राईड, ती ओरडलीच. टू क्राय म्हणजे ओरडणे. शी शाउटेड, बायको नवऱ्यावर ओरडली, आर यू क्रेझी, येडा आहे काय, हा कळ लागलं का का तुम्हाला, आर यू क्रेझी, येडा आहे का तुम्ही. इफ गर्ल्स गो टू स्कूल, जर का पोरी शाळेत चालल्या तर हु विल मॅरी देम, त्यांच्यावर लगीन कोण करणार. म्हणजे लक्षात घ्या, पोरी शाळेत चालल्या तर पोरी शाण्या बनत्यात, आणि शाण्या पोरी झाल्या की नवऱ्याला डोई जड होत्यात, डोक्यावर मिरग असत्यात नवऱ्याच्या, म्हणून लई पोरीने शिकायचं नाही, असं त्या काळातला दंडक होता. आणि म्हणून म्हणले जर पोरी शाळेत जायला लागल्या तर त्या पोरींशी लगीन कोण करल, असं ती बायको वरडली. मग आता पात्र त्या नवऱ्याचं कठीण झालं. नोकरी टिकवायची असेल तर पोरगी पाठवायला पाहिजे, बायको तर नाही म्हणती, का करायचं. बघूया आता का करायचे. तर तेवढ्यात लक्षात घ्या, बट रामलाल हॅड, लक्षात घ्या, बट रामलाल हॅड नॉट करेज टू डिसऑबे द तहसीलदार. पण रामलालकडे धाडस नव्हतं. टू हॅव द करेज म्हणजे धाडस असणे, की बाबा या ठिकाणी तहसीलदारला नाही म्हणायचं. टू रिफ्यूज टू डू, टू डिसऑबे म्हणजे आदेश मोडणे, नाही म्हणणं. तहसीलदारला नाही म्हणणं लई अवघड, नाही धाडस नव्हतं. लक्षात घ्या, तहसीलदारासमोर काय बोलायचं. तहसीलदार म्हणला होता गावासमोर तुझं उदाहरण बनला पाहिजेस, आधी सरकारी माणसानं पहिलं पोरीला शाळेत पाठवायला पाहिजे, मग इतर गावकरी पाठवतील. हा पाठव पोरगीला शाळेत, झाला घोटाळा. लक्षात घ्या, जर चंपाला शाळेत पाठवलं तर चंपा बरोबर कोण लगीन करेल का, नाही करणार. तुमच्या लक्षात आलं का. लक्षात घ्या, कसं करायचा कार्यक्रम. आता काय करावं कळलं ना. ऍट लास्ट, शेवटी, हिज वाईफ सेड, त्याची बायको म्हणाली, आय विल टेल यू व्हॉट टू डू, मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. बायकोनं मार्ग काढला, मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. व्हॉट टू डू म्हणजे काय करायचं ते. सेंड भोली टू स्कूल, भोलीला पाठवा शाळेत. चंपाला काय नको, चंपाचं लगीन ठरेल, चांगली दिसायला, नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, अशी पोरगी आहे, चंपा लगीन होईल तिचं. शाळेत घातलं तर चंपा बरोबर लगीन कोण करायचं, कोण नाही करणार. चंपाला नको शाळेमध्ये, भोलीला पाठवा. बरोबर लक्षात घ्या, सेंड भोली टू स्कूल ॲज इट इज देअर इज अ लिटिल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरीड. तिचं लग्न होण्याची फार कमी शक्यता आहे, किंवा नाहीच आहे. लिटिल म्हणजे नाही, पॉसिबिलिटी म्हणजे चान्स म्हणजे पॉसिबिलिटी, शक्यता. तिचं लग्न होण्याची का शक्यता नाही आहे. एक तर ती मंद बुद्धीची आहे, डोक्यावर पडल्या. नंबर 2, दिसायला ती कुरूप आहे, डोळं वगळता बाकी सगळं शरीर बाद आहे, डाग पडले सगळे, खोल डाग आहेत, उरण आहेत. कोण लगीन करणार तिच्या संग. मग ती लग्नाचे चान्सेस खूप कमी आहेत. विथ हर अगली फेस, तिच्या कुरूप चेहऱ्यामुळं, अँड लॅक ऑफ सेन्स, आणि मंद बुद्धीमुळं, बुद्धिमान नाही, इंटेलिजन्स नाही आहे, त्यामुळे तिचं शक्य नाही तिला लग्न होणं तिचं. तर द्या पाठवून. लेट द टीचर्स ऍट स्कूल वरी अबाउट हर, शाळेतल्या शिक्षकांनाच तिची काळजी करून द्या. आता झालं तिकडे पिढा. आपण काय बोलीचं लगीन बिगीन करू शकत नाही, काय नाही, देऊन टाकलं पाठवून शाळेत. शिक्षकच तिची आता काळजी करत बसू द्या. आपल्या हातनं काय होणार नाही, पाठवून द्या तिला शाळेत, तुमची बी चिंता मिटली. तहसीलदार खुश. बोल लक्षात घ्या, द्या पाठवून तुझ्या बोलीला. मग आता शाळेत जाण्याचा कार्यक्रम स्टार्ट झाला. आता त्या काळात पोरी शाळेत जात नव्हत्या. शाळा म्हणजे काय माहित नाही, शाळा काय असती माहित नाही ना, कोण गेलंच नाही ना शाळेत. बोला. मग द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, रामलाल कॉट भोली बाय द हँड. रामलालनं भोलीला हाताला धरलं. अँड सेड, आणि म्हणाला, कम विथ मी, चल माझ्या बरोबर, आय विल टेक यू टू स्कूल, तुला मी शाळेत घेऊन जातो. आता हिला शाळा म्हणजे काय कळलं ना. शाळेत घेऊन जातो म्हणजे कुठे घेऊन जातो, ही शाळा काय होणार आहे माहित नाही. भोली वॉज फ्रायटर्ड, भोली घाबरली. टू बी फ्रायटर्ड, कुठे घेऊन जाते तू. सहसा पोरींना घराच्या बाहेर काढत नाहीत. लग्नाच्या वेळेलाच बाहेर काढायचं, तो पण बाहेर नाही, मी उघडून झालं. लक्षात घ्या, भोली वॉज फ्रायटर्ड, भोली घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक, शाळा कशी असते तिला माहीतच नव्हतं. टू नो म्हणजे माहीत असणे. शी रिमेंबर्ड, तिला आठवलं की हाऊ अ फ्यू डेज अगो, काही दिवसापूर्वी, देअर ओल्ड काऊ लक्ष्मी, त्यांच्याकडे जी एक म्हातारी गाय होती, त्या गायीचं नाव लक्ष्मी, हॅड बीन टर्नड आउट ऑफ द हाऊस, त्या म्हाताऱ्या गाईला घराच्या बाहेर काढलं होतं. अँड सोल्ड, आणि नेऊन तिला विकलं होतं. महिला वाटला आपल्याला बी हाताला धरून न्यायला लागल्यात.
नेत्यात वाढता आता इकत्यात वाढता आपल्याला बी बरोबर असं तिला वाटायला लागलं. लक्षात घ्या, तिच्या डोक्यात त्या लक्ष्मीचं डोक्यात बसलं ना. तिच्या आईला म्हणली ती गाय म्हातारी झाली होती, गाय काय दूध देत नव्हती, म्हणून बाण त्या गायीला दारा दारा वाटलं, नेलं घराच्या बाहेर काढलं आणि नेऊन विकलं, सोलचं मोरुसेल विकलं. तसा आपला बा आपल्याला बी दारा दारा वडून शाळेत न्याय लागलाय, आता निघतोय आणि इकतोय वाटतं आपल्याला, असं तिला वाटायला लागलं. आणि ती घाबरली. ती म्हणली नाही शाळेत जाणार. शी शाउटेड इन टेरर, ती भीतीनं ओरडली. लक्षात घ्या, टू शाउट म्हणजे ओरडणे, इन टेरर म्हणजे भीतीने. अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीव, आणि आपल्या वडिलांच्या पकडीतून आपला हात तिने हिसकावून घेतला, काढला बाजूला. नाही म्हणली मी येणार शाळेत, मी नाही येणार शाळेत, मला नाही जायचं शाळेत, मी नाही येणार शाळेत, असं ती म्हणाली. लक्षात घ्या, आणि हात घेतला हिसकावून. व्हॉट्स द मॅटर विथ यू फूल, शाउटेड रामलाल. तिचा बाव ओरडला, अगं मूर्ख कॉर्टे, काय झालंय तर काय तुला, काय झालंय तुला, अरे मूर्ख कॉर्टे, यू फूल, काय ग झालंय तुला, आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. अगं तुला शाळेत घेऊन चाललोय का मी, तुला फक्त शाळेतच घेऊन चाललोय, काय झालंय तुला. देन ही टोल्ड हिज वाईफ, मग त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे, आज तिला चांगले कपडे घालायला द्या, तिला चांगले कपडे घालू द्या. डिसेंट म्हणजे चांगले, आज तिला चांगले कपडे घालू द्या. वेअर म्हणजे परिधान करणे, घालणे. ऑर एल्स अन्यथा, otherwise what will the teachers and the other school girls think of us, नाहीतर शाळेतले शिक्षक आणि इतर मुली आपल्याविषयी काय विचार करतील. टू थिंक ऑफ व्हेन दे सी हर, जेव्हा ते तिला बघतील. त्यामुळे आज तिला जरा चांगले कपडे घालायला द्या. न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली, जन्मल्यापासून आतापर्यंत गेली 7 वर्ष भोलीसाठी नवीन कपडे कधीही बनवले नव्हते, नवीन कपडे कधीही शिवलेले नव्हते. भोलीसाठी नवीन कपडे कधीही बनवलेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स, तिच्या बहिणीचे जे जुने कपडे वेअर पास्ड ऑन टू हर, हेच तिला दिले जात होते. पास्ड ऑन म्हणजे गिव्हन टू, पास्ड ऑन टू म्हणजे गिव्हन टू, हे तिला लक्षात घ्या, आपल्या बहिणीचेच कपडे तिला दिले जात होते. नो वन केअर्ड टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स, कुणीही तिचे कपडे म्हणजे दुरुस्त करायचे किंवा धुवायची काळजी घेत नव्हते. तिचे कपडे सुद्धा कोण धुत नव्हतं चांगल्या रीतीनं, म्हणजे तिचे कपडे बहुतांश मळकेच असायचे. आणि तिचे कपडे जे फाटले तर ते कोण मेंड, शिवत नव्हतं. टू मेंड म्हणजे टू स्टिच क्लोथ्स, हे बाकीच्या मुलींना व्यवस्थित ठेवायचे, पण ही खुळी इडी आहे, मंदबुद्धीची आहे, म्हणून तिचे कपडे कोण व्यवस्थित धुवायचे पण नाही आणि तिला धुवायला यायचे नाही. आणि व्यवस्थित लक्षात घ्या, मंदबुद्धीचे असल्यामुळं, आणि ती तसेच घाणेरडे कपडे आणि तसेच फाटलेले तसेच ती घालायचे. ते कपडे कोण दुरुस्त सुद्धा करत नव्हतं. टू मेंड म्हणजे टू स्टिच क्लोथ्स. बट टुडे, पण आज, शी वॉज लकी, ती नशीबवान होती. टू रिसीव्ह अ क्लीन ड्रेस, की तिला स्वच्छ ड्रेस मिळाला, दुसऱ्यानी धुतलेला चांगला. हिला धुता येत नव्हतं ना, म्हणजे भोलीला, दुसऱ्यानी धुतलेला स्वच्छ असा ड्रेस तिला आज घालायला मिळणे इतपत ती नशीबवान होती. लकी म्हणजे फॉर्च्युनेट, नशीबवान, भाग्यवान. टू रिसीव्ह म्हणजे टू गेट, आणि स्वच्छ धुतलेला ड्रेस तिला मिळणे इतपत ती भाग्यवान होती. विच हॅड श्रंक, जो ड्रेस आकसलेला होता. श्रिंक, श्रँक, श्रंक म्हणजे आकसणे. जो ड्रेस लक्षात घ्या आकसलेला होता. आफ्टर मेनी वॉशिंग, कित्येक वेळा धुतल्यामुळं, कित्येक वेळा धुतल्यामुळं तो ड्रेस आकसलेला होता. अँड नो लॉंगर फिटेड चंपा, आणि तो आता चंपाला बसत नव्हता. म्हणजे तो ड्रेस चंपाचा होता, लक्षात घ्या. आणि तो चंपाला आता बसत नव्हता, कारण जरा चंपा ढोली झाली असेल, आणि तो धुवून 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 तो ड्रेस आकसला होता, तर चंपाला बसत नव्हता, म्हणून तो लक्षात घ्या आता भोलीला दिला. शी वॉज इवन बेथड, आता आज या भोलीला आंघोळ पण घातली गेली. ती जरा मंदबुद्धीची होती ना, तिला स्वतःच्या स्वतः आंघोळ पण व्यवस्थित तिला करता येत नव्हती, आणि दुसरे कोण घालत पण नव्हतं. पण आज शाळेत जाणार आहे ना,
मग शाळेत जाताना ती स्वच्छ पाहिजे, हात पाय व्यवस्थित साबणानं घासून व्यवस्थित धुवून अंग वगैरे आंघोळ व्यवस्थित घालायला पाहिजे ना. म्हणून शी वॉज इव्हन बेथड, तिला आज आंघोळ घालण्यात लागली चांगली साबण लावून चोळून स्वच्छ अगदी अंगाचा घाण वास येता कामा नये म्हणून चांगली आंघोळ घालण्यात आली. टू बी बेथड म्हणजे आंघोळ घालणे. अँड ऑइल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर, आणि तिचे गुंता असलेले जे केस होते त्याला तेल लावण्यात आलं. म्हणजे तेलाने घासले तिचे केस, जे तेल पण लावायला तिला देत नव्हते. तिचे तसेच असायचे कसे पण केस विस्कटलेले, ड्राय, सुकलेले, त्यात गुंता झालेला, बट झालेली, सगळ्या असं तशी राहायची ती खोयाला. पण आज तिच्या केसाला लक्षात घ्या ठिकाणी काय झालं, लक्षात घ्या तेल लावलं गेलं. बरोबर आहे का बघा सर, आज तिच्या केसाला तेल लावलं गेलं, तेल घासलं गेलं. लक्षात घ्या तिच्या केसाला, मॅटेड जे गुंता असलेल्या. ओनली देन डिड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट, मग तिला असं वाटायला सुरुवात झाली, असा विश्वास वाटायला सुरुवात झाली. बिलीव्ह म्हणजे विश्वास वाटणे, की शी वॉज बीइंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम, की आपल्या घरापेक्षा अधिक चांगल्या ठिकाणी तिला नेलं जाते. म्हणजे आपण घरामध्ये कसं म्हणजे फाटलेले कपडे, घाण कपडे, केस विस्कटलेली अशा अवस्थेत घरात राहतो, पण आज आपण शाळेमध्ये म्हणजे अशा घरापेक्षा अधिक चांगल्या ठिकाणी, प्लेस बेटर दॅन हर होम, घरापेक्षा अधिक चांगल्या ठिकाणी आपण जातोय. म्हणून आज आपल्याला जरा स्वच्छ कपडे, न फाटलेले कपडे, केसाला तेल लावून स्वच्छ आंघोळ घालून आपल्याला पाठवायला लागलेत. म्हणजे घरापेक्षा शाळा ही कुठली तरी चांगलं ठिकाण आहे आणि तिथं आपल्याला पाठवायला लागलेत असा विश्वास तिला वाटला. बरोबर लक्षात घ्यायचं. आणि ह्याच्यानंतर आता खूप महत्वाचं आहे की शाळेत तिला काय कशी वागणूक मिळाली ही आता ह्याच्यानंतर आहे पहा.